आणि आता शहरांच्या टॉप 9 बातम्या। नागपूरमध्ये एससी-एसटी आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात वंचित आज सभा। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करतील। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भिवंडी पालिकेमध्ये 203 बेरोजगारांना संधी। पालिका आयुक्तांकडून 15 लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र। नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि मॉरिशस सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार। मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचारासाठी सुविधा। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा 11.47 किलोमीटरचा लांबीचा रस्ता वर्षभरापासून वापराविना आहे। महामार्गाचा पुढील 50 किलोमीटरचा रस्ता 100% तयार नसल्यानेच रस्ता वापराविना। राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूची चमकदार कामगिरी। 2 सुवर्ण पदकासह 5 रौप्य पदकांची कमाई। पूजा परदेशी आणि आनंदी सांगळेला सुवर्ण पदक। गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 ऑगस्टला होणार। म्हशीच्या दुधालाही 5 रुपये अनुदान देण्याचा ठराव होईल। हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या भूमिका महत्त्वाच्या। गोंदियातील आमगाव सोलेकसा दरेकसा या महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य। महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेशला जोडणाऱ्या 35 किलोमीटरच्या मार्गाची दुरावस्था। नागपुरात आयोजित नक्षलग्रस्त भागातील रोजगार मेळाव्याला 10,000 तरुणांचा सहभाग। आता 1,351 तरुणांना रोजगार मिळाला। तर कॅबिनेट मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारानं रोजगार मेळाव्याचं आयोजन। डोंबिवलीत अंमली पदार्थ विक्री प्रकरणी 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या। आरोपींकडून 2.5 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आला।